पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळी आणि सगळ्यात प्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला माहिती आहे हा ब्लॉग लेट पडतोय, पण तरीसुद्धा तुम्हाला लेट पण थेट हॅपी होळी. तर हे पाहू शकता, मस्त पर्पल पर्पल थीम केली, म्हणजे लाईट पर्पल. समू पण छान आवडलेली. समू कशी दिसते? गोडच दिसते मला माहिती आहे. तर आम्ही पूर्ण तिघांनी पर्पल थीम केलेली आहे आज आणि छान आवडले. सिम्पल. तर पुरणपोळी छान बनवली, स्वयंपाक सगळा बनवला, देवपूजा केली. हां, देवपूजा केली समूनी पण. आणि आता आम्ही चाललोय होळी पेटवायला. ये कर ये. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कशी आम्ही छान रेडी झालेलो आहोत. बोल बोल. झोप आली आम्हाला ना, मला हसायचं पण आहे. चला ये. कसं दिसतंय आम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला जाऊया. इथं मी मस्त आता नैवेद्य घेऊन जाणार आहे आणि छान इथं पुरणाच्या पोळ्या. आज होळी आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पुरणाची पोळी. तर इथं पुरणपोळी, भात आणि इथे आमटी वगैरे करून ठेवलेली आहे. पापड वगैरे व्यवस्थित ठेवले जेणेकरून साजू नये म्हणून. तर आता मी जाणार आहे मस्तपैकी होळी. ओ माय गॉड, बोलता बोलता. तर होळी सेलिब्रेट करायला खाली. मी छान रेडी झालेली आहे. तर या सर्वांनी पुरणाची पोळी खायला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं पिल्लू बघा तिकडे. तिला माझ्याकडे यायचंय म्हणजे किती आता कुठं चाललंय तिच्या जीवाचा पाहू शकता. मस्त नैवेद्य झालेला आहे. आता बाकी पोळ्या पटपटा लाटून घेतो आणि आम्ही जातो पूजायला. समर्था समू बेबी. आमची समू बेबी वाट पाहते कधी होळी पेटवला जाईल. आणि ते आम्ही सगळं आणलेलं असेल नैवेद्य वगैरे. सानू मॅडम आलेले आहेत उद्या होळी खेळण्यासाठी खास. कसं वाटते सानू? आज फर्स्ट टाईम माझ्यासोबत करते. मला वाटतं 2 वर्षानंतर आपण होळी सेलिब्रेट करतो एकत्र. नाहीतर एकत्र कधीच होळी केली नाही लग्नापासून. आणि आज फर्स्ट टाईम करते कारण उद्या ती रंगपंचमीला आज नेमकी फर्स्ट टाईम होळीला मी इकडे आहे ना म्हणून. पाणी न उडवलं घेऊन करा. असं थांबा म्हणजे होईल. खूप झोप आली होती तिला. झोपलीच नव्हती आल्यापासून आहे ना, त्यामुळे खूप झोप आली ती. आणि आम्ही होळी पेटायची वाट बघत होतो. छान असे सगळ्यांच्या आयुष्यातील वाईट गोष्टी ज्या आहेत ते जळून खाक होऊ दे आणि चांगल्या गोष्टी होऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यात, असं मी सगळ्यांसाठी प्रार्थना केली होळीमध्ये. आणि तसं आणू तर अशा प्रकारे छान होळी सेलिब्रेशन झालेलं आहे.
तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट गोष्टी घडत असतील किंवा घडणार आहे त्या सगळ्या ह्या होळीमध्ये मी नष्ट होऊन जाऊ दे अशी सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे. आणि सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान छान घडो हीच देवाकडे प्रार्थना. आणि ज्या आपले वाईट गुण आहेत, वाईट गोष्टी आहेत ह्या होळीच्या दिवशी नाही की करायच्याच नाही, पण ज्या काही वाईट गोष्टी आपल्याकडून चुकून घडल्या असतील तर त्या सगळ्या होळीमध्ये दहन करून टाकायच्या असतात. तर सगळ्यांना हॅपी होळी. पोळी फुगलेली आहे, पाहू शकतो खूप छान अशी खायला मस्त तुपाची भातवाली. आम्ही जेवण करतो पुरणपोळ्या, भजी, भात, आमटी, इकडे आमटी, या सर्वांनी जेवायला. आणि आता आम्ही थोडं थोडंच घेतले आणि माझ्याकडून गुळवणी सांडली खाली. तर या सर्वांनी जेवायला. आता हा ब्लॉग कंटिन्यू राहील पुढे. आणि मी चेंज वगैरे केलं कारण मला पोळ्या करायच्या होत्या आणि आमची समर्था झोपलेली आहे. आणि हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला पुढं कंटिन्यू होणार आहे कारण इथं काही ब्लॉग संपत नाही आहे. उद्या रंगपंचमी काय म्हणतात कलर्स खेळायचा दिवस आहे उद्या, तर मस्त आम्ही कलर्स खेळणार आहोत. आणि तर अशा प्रकारे छान असं जेवण आता करतो आहे आम्ही. चेंज केलं कारण मला पुरणपोळी करायच्या होत्या आणि समर्था झोपलेली आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू राहील उद्याच्याला. उद्या धुलवड आहे. तर मस्त समर्थाची पहिलीच आज होळी होती, तिला छान नटवलं होतं मी. आणि उद्या पण तिला छान असे कलर्स, नैसर्गिक कलर्स आम्ही लावणार आहोत. तर आणि तिला खूप जास्त क्राऊडमध्ये घेऊन जाणार नाही. इथं आमची इथं मोठी धुलवड सेलिब्रेट करणार आहे उद्या, परंतु आम्ही खूप छोटी सेलिब्रेट करणार आहे. समर्था लहान आहे आणि कुठले कलर्स तिच्या अंगावर उडाले नाही पाहिजे कारण कसं लहान बाळांची स्किन सेन्सिटिव्ह असते. सो उद्या आम्ही एकदम छोटीशी धुलवड अशी सेलिब्रेट करणार आहे. तर त्यासाठी पुढं बघा काय घडले ते. सरर हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. तर इथं मी बघा गुलाबी रंग बनवलेला आहे, ते पण नैसर्गिकरित्या. इथं बीट किसलेला आहे आणि बीटाचा रस मी कॉर्नस्टार्चमध्ये टाकलेला आहे. आणि हे छान आता मिक्स करून थोडं उन्हात ठेवणार म्हणजे त्याचा छान कलर आपण लावता येईल समर्थासाठी. आणि डायरेक्ट आम्ही समर्थाला असा सुद्धा लावू शकतो. हे बघा असा करून असं लावू पण शकतो हे असं डायरेक्ट. तर दोन्हीपैकी एक काहीतरी करणार आहोत आम्ही. हे आमच्यासाठी नैसर्गिक रंग. समोरा हे बघा आमची मस्त होळी झालेली आहे आणि आम्ही छान छान रंग कोणी घातले आणि आम्ही बिटाचा कलर लावलेला. किती गोड दिसतं माझं बाळ. आणि मी मला दाखवते इकडे मी माझी पण होळी खेळून झालेली अशी. होळी खेळून झालेली आहे मस्त. फर्स्ट होळी विथ समर्था. बेस्ट होळी आहे कारण यावेळेस खूप छान वाटतंय आणि खूप मस्त. आधी थोडं लावायचे अजून थोडं आता आम्ही माझा शिकलेलो पण आम्ही ते व्हिडिओ घेतला नाही आम्ही. पण आता तुमच्या समोर एकदा लावतो. हॅपी होळी.
झालेली आहे समर्थ समू बेबी हे बघा समर्थाला नॅचरल कलरच लावलेले आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही तिला आम्ही गॉगल लावूनच नेलं होतं नेमकं काय झालं आम्ही गेलो तिथे साईडलाच थांबलो होतो पण अचानक कलर पडले आमच्या अंगावर त्याच्यामुळे समर्थाच्या पण केसांमध्ये कलर उडाला बाकी तिला सगळे नॅचरल कलर आम्ही तिला घेऊनच गेलो नाही तिला आम्ही इकडेच साईडला ठेवलं होतं सावलीमध्ये आणि मी तर काही खेळणार नव्हते पण माझ्या मोतीला मी खेळायला लावलंय आणि बघा दाखव तुझं look. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी जीन्स ही नवीन होती ही आता काय माहिती काय होते आता ती काय होते काय माहिती त्या जीन्सचं काय माहिती तर मस्त होळी सेलिब्रेट झाली मी खेळणार नव्हते ॲक्च्युली मी नॉर्मल फक्त फोटो व्हिडिओ काढून बस करणार होते पण राहवलं नाही ते आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग मी इथंच एंड करते मागची होळी कालची होळी सॉरी होलिका दहन हिंदीमध्ये आणि आपल्या इकडं होळी तर मस्त होळिका दहन आणि ते मला ते ना सगळे इथं हिंदी लोक आहेत ना जास्त करून त्याच्यामुळे थोडीशी हिंदी अचानक बोलली जाते त्याबद्दल सॉरी तर छान होळी काल सेलिब्रेट केली मस्त पुरणपोळी खाल्ली आणि आज धुलीवंदन साजरा केला तर खूप भारी वाटते आणि मी पण खूप छान दिसते मला माहिती आहे या छान छान कलर्समध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे आमच्या आयुष्यात रंग भरणारी आमची समर्था अशी गोड अशी आमची परी हिच्यामुळे आमच्या आयुष्याला रंग आला जास्त आणि तर रंग होतेच यांच्यामुळे आणि माझ्या फॅमिलीमुळे पण आमच्या समर्थनाने अजून जास्त आमचं जीवन छान रंगबिरंगी झालेलं आहे तर माझं भाषण इथं संपवते माझे 2 शब्द आज इथे संपवत आहे माझे 2 शब्द इथं संपत आहे हां जय महाराष्ट्र आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय म्हणून बाय एक साथ म्हणू 1 2 3 स्टार्ट बाय बाय तरी सुद्धा ह्यांनी बाय बाय म्हटलेलं बाय नाही. बाय